नमस्कार, योगितास ब्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण आलो आहोत भिवंडी खारबाव येथे आणि सुक्या मासळीचा बाजार इथे भरतो। दर बुधवारी हा सुक्या मासळीचा बाजार भरला जातो। तर आपण बघूया काय काय मासळी आहे आणि काय किंमत आहे त्याची। चला तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहायचं। पाहू शकता इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुकी मासळी घेऊन सगळ्या कोळणी बसलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथे बाजार भरलेला आहे। हा बाजार सकाळी 8 पासून भरला जातो, संध्याकाळपर्यंत असतो। तर तुम्हाला इथे कसं यायचं आहे, भिवंडी अंजूर फाट्याला उतरायचं। अंजूर फाट्यापासून तुम्हाला शेअर ऑटो किंवा शेअर टॅक्सी मिळणार आहे। 30 रुपये भाडं आकारलं जातं। अशाच प्रकारे यायचं आणि इथे खारबावला तुम्हाला इथे सुक्या मासळी तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळून जाईल। वेगवेगळ्या प्रकारची सुकी मासळी तुम्ही पाहू शकता। वाकटी वगैरे आहेत, बोंबील आहे। मावशी कसा आहे? कसा कितीचा? 200चा आहे। आणि हे बोंबील 300। हे पण एक ताई घेऊन बसले बांगडे। बांगडे कसे आहेत ग? 50ला सुके। बघा सुके बांगडे आहेत आणि 4 बांगडे आहेत। आणि ही कोणती मासळी आहे? मोदका आहेत। छोटे बोंबील आहे। बोंबलाचा वाटा कसा? 50ला वाटा। ताई हे जे मासळी आहे कोणती आहे? ही वाम आहे, काळी वाम आहे। ही 600 रुपये किलो आहे। 600 रुपये किलो। आणि ती वाकटी? ते वाकटे 700 रुपये किलो आहे। 700। सोडे? सोडे 1200 रुपये किलो आहे। 1200। हे बांगडे 300 रुपये किलो आहे। बांगडे म्हणजे किलो मध्ये किती बसतात? किलो म्हणजे 10, 11, 12 असे बसतात। 10, 11। कमी जास्त होतं का? हाच किंमत जास्त पण होते। 20-30 रुपये कमी करता। जास्त घेतले का तर तुम्ही कमी करता? कमी होते भाव। आणि ती पण मासळी कोणती आहे? हे आहे बोलाड आहे। दाखवा जरा। हां, बोलाड। अच्छा, बोल। हा कोणता मासा? बोलाड। ते पण बोलाड म्हणजे तिला मीठ नाही, मीठ नाही टाकले आणि त्याला मीठ लावलेलं आहे। ही 800 रुपये किलो आहे। ती 1000 रुपये। अच्छा। आणि ही वाली? ही पाकट आहे। ही पहा, ती पाकट मच्छी 1000 रुपये किलो आहे। आणि ही वाली? ही वाम आहे। आणि किती बोलले ताई? 700 रुपये। ही 1200 रुपये। आणि हे पापलेट आहेत? पापलेट पण वाळवलेले आहेत पहा। 800 रुपये किलो आहे। 700 ने दिले। 700 ने देणार। आणि हे तुम्ही पीस करून ठेवले ना मासे? सुरमईचे। हे सुरमईचे पीस कसे? 200 पाव आहे। सुरमईचे पीस 300 ते अर्धा किलो असं आहे। अच्छा। पाव मध्ये किती तुकडे येतात? पाव किलो मध्ये 12-13 बसतात। सुरमईचे तुकडे आहेत 200 रुपये पावने येणार आहेत। आणि इथे बघा बोंबील आहेत ना ताई? कसे बोंबील? 600 रुपये किलो आहे। हे वेगळे असतात का? हां, हे बोंबील कापसी खायला चांगले लागतात। सकाळी किती वाजल्यापासून? चालू होते 7 वाजता। 6 वाजेपर्यंत असते संध्याकाळी। तुम्ही कुठून येता मग? अन्नाळावरून येता? मग दर बुधवारी असते हे? 8 वेळेला येतं बाजार। मग इतर दिवशी मग कुठे भरता? कोणला असतो, कालचा कोणचा झाला मंगळवारचा। कोणगावचं? अच्छा। रविवारी पडगा असतो। सगळीकडे म्हणजे तुमची मासळी जाते। 5 बाजार होतात। अच्छा, धन्यवाद ताई। तर बोंबील आहेत ताई। बोंबील कसे ग? हे 400 रुपये किलो आहे। आणि हे जवळा? जवळा बघा 300 रुपये किलोने आहे। आणि करंदी 400। आणि ती वाकटी आहे ना? त्याला काय बोलतात ग? दांडी। खायला चांगली असेल ना ही? ही कोणती आहे? डोमा बोलतात। डोमा। आणि ते मांदेली ना? मांदेली कशी? मांदेली 300 रुपये। आणि डोमा? 300। बोंबील? हे वाले सगळे कोणतं आहे? मोदक आहे। ते कसे? 400 रुपये किलो। मोदक टेस्टी लागतात ना? आणि ते समोर दिसते ते काय आहे? त्याला काय म्हणतात? माकलू बोलतात। माकलू। हे पण खारवलेले असतात? फक्त सुकवलेत का खारवलेले? सुकवले। आणि ही सगळी मच्छी म्हणजे खारवून घेता ना तुम्ही? पहिल्यापेक्षा मासळी स्वस्त आहे का महाग आहे? आता बोटी बंद आहेत, महाग झाली थोडीशी। तुम्ही पाहू शकता बायकांची किती गर्दी आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे मासे विकत घेत आहेत।
ताई ताई तुम्ही कुठून आल्या? कोणाचं घर आहे? आम्ही बाळकुम ठाणे. मग नेहमी येतं का इथे घ्यायला? बरी पडते का? स्वस्त पडते? हा स्वस्त पडते तशी, पण जास्त महाग महाग आहे आता. मार्गशीर्ष महिन्यात स्वस्त असेल. इथे गावठी भाज्या पण तुम्हाला पाहायला मिळतील. शेतातल्या भाज्या आहेत या सगळ्या. आपण एका साईडने मार्केट पाहिलं, सगळ्या लाईनमध्ये बसतात आणि आपण कुठूनही खरेदी करू शकतो आणि कमी जास्त भावामध्ये त्या कमी करून देणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पण आपण जाऊया आणि बघूया. बाकी बोंबील कसे? बोंबील आणि वाकटी किती येणार याच्यामध्ये? अच्छा. वाटी कशी? 500ची पूर्ण. बघा ही पूर्ण करंदी तुम्हाला 500ची येणार आहे आणि ताजी करंदी आहे. याच्याप्रमाणे 400चे येणार आहेत हे बोंबील. आणि जवळा कसा काकी? 200. आणि चांगला बघा स्वच्छ केलेला असा जवळा आहे. या ताईंकडे पण बऱ्याच प्रकारची मासळी आहे. कसे बोंबील ताई? 400 रुपये. आणि ही पूर्ण पाटीच घ्यायला लागते का? कमी पण घेऊ शकतात ना. मांदेलीचा कसं आहे? 300. आणि हे कोणते? धोमे. करंदी कशी? 300 रुपयाची पूर्ण पाटी येणार आहे. आणि ती कोणती आहे? दांडी. आणि तो जवळा कसा? 100ला देणार. म्हणजे खूप बघा, तुम्हाला जर कमी प्रमाणात हवं तर छोटा पण पाट्या आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारची सुकी मासळी तुम्हाला घाऊक दरामध्ये मिळून जाईल. ती पण ताजी स्वच्छ केलेली. काकींकडे पण मस्त वेगवेगळ्या व्हरायटीजचे मासळी दिसते. स्वच्छ आणि करंदी पण आहे. आणि सगळ्या साईजमध्ये बोंबील आहे तिथे. लहान पण आहेत, पाहू शकता. थांबा, तुम्हाला मी विचारते. ताई तुम्ही काय घेतली मच्छी? आम्ही वाकट्या घेतल्या. वाकट्या. मग नेहमी येता का तुम्ही इथे? नेहमी नाही, कधी वर्षातून एकदा मग भरपूर प्रमाणात घेता का? मग बरी पडते का इथून? इथून परवडते. बरी परवडते. मग कुठून आले बोललं? भिवंडीवरनं आले. काय काय मच्छी घेतली आता? आता आम्ही घेतली कर्दी, वाकट्या. अरे वा, दोघी मैत्रिणी आल्यात ना? मैत्रिणी आम्ही. बरं, घ्या भरपूर प्रमाणात. तर अशाच प्रकारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही पाहू शकता मासळी घेऊन कोळणी बसलेल्या आहेत. आणि सगळ्यांकडे कमी जास्त दराने कमी जास्त प्रमाणात तुम्हाला मासळी पाहायला मिळेल. वाकटीपासून जवळ्यापासून सगळी मासळी तुम्हाला इथे उपलब्ध आहे. मावशी तुमच्याकडे वाकटी कशी आहे? 200. आणि ही पूर्ण पाटी 300 रुपये. याच्यात किती असतात तरी? 100 असतात. ही पाटी कशी लागली? 150 रुपये बोलतात आणि 100ला देणार आहे. ही सगळ्यात टेस्टी लागते ना, म्हणजे थोडून असे स्वच्छ करून ठेवायला बरं. कांदा टोमॅटो टाकून बघा. काकी आपल्याला रेसिपी पण शेअर करतायत. आणि वाकटी कशी? 200ला. आणि ही पाटी 300 रुपयाला. याच्यामध्ये मोठी साईज पण आहे ना? थोडा कसा? 50ला एवढा. बघा एवढा 50ला तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी मिळणार नाही. पण इथे तुम्हाला ताजी स्वच्छ केलेले पूर्ण चांगली मासळी दर बुधवारी येतात. बघा काकी दर बुधवारी येतात आणि या वयामध्ये मस्त आपला धंदा करतायत.
त्यांना नक्की भेट द्या, काकीकडून नक्की मासळी खरेदी करा. काकी मग ही करंदी कशी? करंदी 500 रुपये किलो. 500 रुपये किलोने येणार. आणि तुम्ही मग ही सगळी मच्छी सुकवून आणता का ओली टाकायची ना सुकवायची उन्हामध्ये? तरी किती दिवसाने अशी सुकते मच्छी? तिसऱ्या दिवसा सुकते. तिसऱ्या दिवसाला सुकते. म्हणजे एवढी मेहनत घेऊन राखण करून तुम्ही मच्छी आणता आमच्यापर्यंत. धन्यवाद काकी. भरपूर प्रमाणात मासळी इथे बघा आणलेली आहे आपल्यापर्यंत. बोंबील पण आहे तिथे आणि इथे जवळा सुद्धा आहे. तुम्हाला कमी प्रमाणात हवे असेल तर वाटे सुद्धा आहेत. कसे वाटे काकी? 50 रुपयाला आहे ना. हा कसा? हा पण 50. सगळे 50चे वाटे. म्हणजे तुम्हाला कमी प्रमाणात हवे असतील तर तसे पण आहे. वाकटी कशी? 200 रुपये. लोकांची गर्दी पाहू शकता. बऱ्याच प्रमाणात लोकांची गर्दी आहे इथे मासळी घेण्यासाठी. काकींकडे सुद्धा मासळी आहे. काकी कसा वाटा जवळ्याचा? 50 रुपयाला. मांदेली पण 50. वाकटी 150. कमी होणार 150 के बोलून. हे जेवढ्या कोळणे आहेत त्यांनी सगळ्यांनी मस्त उत्साहाने सगळी उत्तरं दिली आणि आपल्याला माहिती सुद्धा दिली. खूप चांगल्या आहेत इथल्या कोळणी आणि किती मेहनती आहेत तुम्ही पाहू शकता. दिवसभर इथे त्या उन्हामध्ये मच्छी घेऊन आपल्यासाठी सुकून इथे विकतायत. तर आजचा व्हिडिओ होता खास तुमच्यासाठी. सुक्या मासळीची ज्यांना चव हवी असते, सुकी मासळी मोठ्या प्रमाणात घ्यायची असेल तर नक्की या मार्केटला भेट द्या. चांगल्या प्रकारे सुकवलेली आणि स्वच्छ केलेली मासळी घाऊक दरात तुम्हाला या मार्केटमध्ये मिळून जाईल. खूप मेहनती अशा या कोळणी आहेत आणि दिवसभर अशा बसतात बघा उन्हामध्ये. दोन्ही बाजूला तुम्हाला मार्केट एक्सप्लोअर केलेलं आहे. तुम्ही कुठूनही खरेदी करू शकता. तुम्हाला यायचं आहे अंजूर फाट्यावरून इथे शेअर. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.